विविध भारती पुणे ठळक बातम्या. आगामी लोकसभा निवडणुकीत पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात तुल्यबळ लढती पाहायला मिळणार आहेत. प्रामुख्यानं सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या या जिल्ह्यांमधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्राबल्य राहिलं असलं तरी आता प्रमुख पक्षांमध्ये पडलेली फूट आणि गेल्या 10 वर्षांच्या कालावधीत भाजपनं सहकार क्षेत्र त्याचबरोबर साखर उद्योगात घेतलेली आघाडी लक्षात घेता इथल्या निवडणुका चुरशीच्या होतील असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर शहरातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसंच मतदार जनजागृतीच्या उद्देशानं जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे स्वीप कार्यक्रमाअंतर्गत रविवार 7 एप्रिल रोजी रन फॉर व्होट या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. याच दिवशी जागतिक आरोग्य दिनही आहे. त्या अनुषंगानं चला धावूया सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी हे या लोकशाही मॅरेथॉनचं ब्रीदवाक्य असणार आहे. यावर्षी जानेवारी महिन्यात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे सुमारे 8 लाख नवीन सदस्यांची नोंदणी झाली. नवीन नोंदणी झालेल्या सदस्यांमध्ये 18 ते 25 वर्षे वयोगटातील सदस्यांची संख्या लक्षणीय असून महिला सदस्यांची संख्या 2 लाखांहून अधिक आहे. कोकणात ककणेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेश पक्ष्यांचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी जनजागृती करून उपाययोजना करणं आवश्यक असून त्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार देवरुखमध्ये नुकत्याच पार पडलेल्या धनेश मित्र संमेलनात करण्यात आला. कोकणात पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांनी एकत्र येऊन हे संमेलन आयोजित केलं होतं. धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना आणि ग्रामपंचायतींना या संमेलनामध्ये धनेश मित्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.